ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी पुण्यामधनं आहे। पुण्यामध्ये 3000 रुपयांच्या वादावरनं तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय। क्षितिज वैरागकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी अनिकेत दीक्षित या नावाच्या तरुणाला अटक केली। सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। अनिकेत आणि क्षितिज एकमेकांचे मित्र होते अशी ही माहिती आहे। ताजे अपडेट्स घेऊया। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, काय हे नेमकं प्रकरण? अश्विन, खरं तर पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औंध परिसरामध्ये काल ही संध्याकाळीच्या वेळेस ही घटना घडलेली आहे। सत्यजित त्याच्या घरच्या जवळ त्याच्या मित्रांबरोबर उभा होता आणि अनिकेत त्या ठिकाणी अचानक मागून आला आणि त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती। जसं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय, थेट आल्या आल्या त्यांनी वार करायला सुरुवात केली। जवळपास 17 ते 18 वार त्यांनी क्षितिजच्या डोक्यात केले आणि तिथं तो जागीच मृत्यू झालेला होता। परंतु शेजारच्या लोकांनी त्या ठिकाणी जवळच्या रुग्णालयामध्ये क्षितिजला नेलं, परंतु त्याला मृत्यू घोषित करण्यात आलेलं होतं। तातडीने पोलिसांनी अनिकेतला अटक देखील केलेली आहे। जर आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलं तर बरेच मित्र आहेत, परंतु कुणी थांबवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसत नाहीये। आणि अशा पद्धतीने एक अगदी किरकोळ वाद होता। मोबाईलचा व्यवहार झालेला होता आणि 3,000 रुपये व्यवहारामध्ये थकीत होते आणि याच वादावरून ही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। अतिशय किरकोळ वादावरून। धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल।